मुंबई महापालिकेच्या एका साध्या वाटणाऱ्या कार्यक्रमातून आता मोठा राजकीय वाद पेटलाय। जिथे स्वच्छतेच्या क्लीन लीग कार्यक्रमात सन्मान मिळायला हवा होता, तिथेच अपमानाचे आरोप केले जात आहेत। मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर अवघ्या काही दिवसातच अंतर्गत वादाची पहिली ठिणगी पडली आहे। मुंबई महापालिकेच्या मुंबई क्लीन लीग कार्यक्रमात शिंदेचे उपमहापौर संजय घाडी यांना डावलून प्रोटोकॉलचा भंग केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला। या प्रकरणावरून शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी थेट महापालिका आयुक्तांना पत्र लिहून संताप व्यक्त केलाय। तसेच संबंधित दोषी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी देखील केली आहे। आता नेमकं काय घडलंय, शिंदे सेना भाजपवर एवढी का संतापली आहे, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच। त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊयात। मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने शहरात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी मुंबई क्लीन लीग या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची प्रमुख उपस्थिती होती। शासकीय शिष्टाचारानुसार म्हणजेच शासकीय प्रोटोकॉलनुसार महापौर आणि उपमहापौर हे शहराचे प्रथम आणि द्वितीय नागरिक मानले जातात। त्यामुळे व्यासपीठावर किंवा आसन व्यवस्थेत त्यांना मानाचं आणि एकमेकांच्या शेजारील स्थान मिळणं अपेक्षित असतं। मात्र या कार्यक्रमात उपमहापौर संजय घाडी यांनी महापौर रितू तावडे यांच्या बाजूला स्थान देण्याऐवजी चक्क चौथ्या क्रमांकावर त्यांना बसवण्यात आलं। विशेष म्हणजे उपमहापौरांच्या आधी भाजपचे आमदार अमित साटम यांना स्थान देण्यात आलं। या आसन व्यवस्थेमुळे शिष्टाचाराच्या नियमांची पायमल्ली झाल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेने केला आणि याच संदर्भात शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी आयुक्तांना पत्र लिहिलंय। उपमहापौर हे मानाचं पद असून त्यांना डावलणं हा फक्त व्यक्तीचा नाही तर त्या पदाचा अवमान आहे। कार्यक्रमाच्या नियोजनात जाणीवपूर्वक किंवा निष्काळजीपणाने प्रोटोकॉलमध्ये त्रुटी ठेवण्यात आल्या आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि ज्या अधिकाऱ्यांनी ही आसन व्यवस्था ठरवली त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अमेय घोले यांनी त्यांच्या पत्राद्वारे केली आहे। एक लक्षात घ्या, गेली 25 ते 30 वर्ष एकसंध शिवसेनेने महापालिकेवर राज्य केलंय। 1973 पासून पहिली सत्ता, पुढे 1997 ते 2017 पर्यंत सलग महापौर हा शिवसेनेचाच राहिलाय। त्यामुळे महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी सगळे शिवसेनेच्याच हातात होते। प्रोटोकॉल संदर्भात बोलायचं झाल्यास कोणत्याही कार्यक्रमात शिवसेना नेत्यांना पहिली रांग दिली जायची, ज्याला विरोधकही मान देत असे। पण आता सत्ता समीकरण बदलले असून भाजप आणि शिंदेची शिवसेना यांची सत्ता आहे, ज्यात भाजप मोठा भाऊ असून भाजपला महापौर पद मिळालं होतं तर शिंदे गटाला फक्त उपमहापौर पद मिळालं आणि सत्ता स्थापनेनंतरच्या पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात शिंदेच्या शिवसेनेच्या उपमहापौरांना चौथ्या रांगेत बसवण्यात आलंय। त्यामुळे पहिल्याच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात उपमहापौरांना मिळालेली वागणूक शिंदे गटाच्या अत्यंत जिव्हारी लागली आहे। यामुळे आगामी काळात महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव आपल्याला दिसून येईल की काय, अशी ही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। या प्रकरणावर आता महानगरपालिका प्रशासन काय खुलासा करते आणि भाजप आणि शिवसेना यांच्या नेत्यांमध्ये यावर काय तोडगा निघतो हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।